बघू शकता की हे केवढं मोठा जेट आहे। तर गाईज इथून विंग्स कंट्रोल होतात शकता की टाकाऊ गोष्टीने टिकाऊ गोष्टी बनवल्यात। आता मी तुम्हाला ह्याच्यावर बसून दाखवते की कसं फील येतं। तर आता तुम्हाला दाखवते की कसं वर्क करतं। की हे एक्सलेटर आहे, हे का क्लच दिले। तर आता मी फर्स्ट गिअर तुम्हाला दाखवते। तर हे फर्स्ट गिअरवर पडले। तर गाईज आता मी चाललोय सायन्स पार्क मध्ये। तर गाईज हे सायन्स पार्कचं गेट। तर गाईज आता मी चाललोय तिकीट काढायला। वन पर्सनला किती आहे तिकीट? तर एक शो 4:30 ला आहे, 3D शो, आणि 5 वाजता तारा तिकीट आहे। हा टायमिंगला अनाउन्समेंट होतेच, तरी पण एकदा लक्ष द्या। तर गाईज आता आम्ही घेतलंय तिकीट। आम्ही 3D शो म्हणजे शोचं पण घेतलंय तिकीट। तर आता बघू आपण काय काय आहे सायन्स पार्क मध्ये। सायन्स पार्क तर तुम्ही जर बघितलं असाल बुकमध्ये, सायन्स बुकमध्ये, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात सायन्स मधले। आणि इथं तुम्हाला सायन्स पार्कमध्ये एकदम प्रॅक्टिकली दिसणार आहे आणि ते तुम्हाला समजण्यासारखं असतं सायन्स पार्कमध्ये। तर तुम्ही इथं नक्की आणि इथं प्रॅक्टिकल काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुम्हाला जर इथं यायचं असेल तर नक्कीच या। तर गाईज आम्ही 5 वाजताचा शो घेतला आहे तारामंडल, तर तो आता आम्ही बघणार आहे। तर आता एक प्रॉब्लेम झालाय, काव्या स्कूलला गेली आणि आम्ही इथं आलोय। ती जर आली ना तर गोंधळ खूप जास्त होणार आहे। तर आता तोपर्यंत आपण एन्जॉय करू। चला तर आता मध्ये आता बघू आपण हे काय। तर इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली हे काय आहे। हे आहे टेन्सल ग्रिटी संरचना। तर तुम्ही बघू शकता हे टेन्सल ग्रिटी। तर हे वायरवरती आहे आणि त्याच्यावर स्टीलचे पाईप सुद्धा आहेत। तर इथं लिहिलंय रंगीत नळ्या, स्टीलच्या लवचिक तारा। तर हे लवचिक तारावर स्टेबल केलंय। तर तुम्ही बघू शकता आता इथं जेट सुद्धा आहे। तर इथं तुम्हाला जेटची इन्फॉर्मेशन दिली आहे। तर इथं मेक 23 मेक्योन गुरविचचं इथं इन्फॉर्मेशन दिले, जे की ह्या एरोप्लेनचं नाव आहे म्हणजे जेट। तर आता हे इन्फॉर्मेशन दिली आहे। तर आता आपण जाऊया बघायला थोडंसं जवळ। तर गाईज तुम्ही बघू शकता हे जेट। तर आता मी याला टच केलंय। हे टायर्स आहे, फ्रंट टायर आणि हे बॅक टायर्स, आणि हे केवढं मोठं जेट आहे। आणि ते जे प्लॅस्टिक सारखं दिसतंय ना तिथं ते पायलट वगैरे बसतात। फक्त तेवढीच मोठी, फक्त तेवढीशी जागा असती पायलटला बसायला, आणि ते मागं पूर्ण स्टेबल राहण्यासाठी ते मागचं असतं। हे इथं टायर्स असतात, इथून हे इथं बाहेर येतात टायर्स। हे फ्लाइंगचे विंग्स स्टेबल राहण्यासाठी। आणि हे टायर्स येतात। आता ह्याची केबल सुद्धा काढली आहे म्हणजे उडवताच नाही। इथं म्युझियममध्ये ठेवलं आहे हे। तर आता बघू आपण पाठीमागच्या साईडून काय। तर इथं जेट इंजिन असतं ते काढलंय। तर इथून मध्ये सगळं रिकामीच आहे वाटतं। हे आहे मेकॅनिझम। जेव्हा आपलं जेट उडतं तेव्हा हे टायर्स मध्ये जातात, आणि जेव्हा आपलं जेट लँडिंग होतं तेव्हा हे टायर्स बाहेर येतात मेकॅनिझममधून। आणि ते सुद्धा सेम टेक्निक आहे फ्रंट टायरचं। आणि तुम्ही बघू शकता इथं खूप साऱ्या वायरी आहेत, त्याला कलर सुद्धा केलाय।
आणि हे विंग्स आहेत जेटचे. तर गाईज इथून विंग्स कंट्रोल होतात. हे इथं सुद्धा छोटंसं मेकॅनिझम आहे आणि इथून काहीतरी स्टीलचं आहे, वायर सुद्धा आहे त्याच्यात. तर गाईज आता आपण मागे बघू काय आहे. तर इथं जे पट्टी तुम्हाला दिसतीये डायरेक्शन चेंज करण्यासाठी असते, ते दिलंय. ते तुम्हाला आता मी तुम्हाला सर्कल करून नाही तर ॲरो करून दाखवीन. तर गाईज तुम्ही बघू शकता की हे केवढं मोठं जेट आहे. तर मला खूप भारी वाटले हे जेट. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मला तर छान वाटले हे जेट. तर गाईज तुम्ही बघू शकता पाऊस सुद्धा पडतो आणि क्लायमेट एकदम मस्त झालंय. तर आता आपण बघू विज्ञान केंद्रामध्ये काय काय गोष्टी आहेत. तर चला आता बघू. शकता की टाकाऊ गोष्टीने टिकाऊ गोष्टी बनवल्या. आता मी तुम्हाला ह्याच्यावर बसून दाखवते की कसं फील येतं. बेस्ट केले बसायला सुद्धा आणि कुशन सुद्धा एकदम बेस्ट आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की सायन्स पार्कमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, तिथं सगळं इन्फॉर्मेशन दिली आहे. आपण जाऊन बघू की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. तर गाईज हे तारांगण शो. तर आता आपण इथं जाणार आहे. त्याच्या अगोदर बघून घेऊ आपण की सायन्स पार्कमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. तर चला तर बघू. सायन्स शॉप. जर तुम्हाला इथून कुठल्या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता. इथं रॉकेटसुद्धा आहेत जे पेपर बनवून आहे ना त्याचं क्राफ्ट केलं आहे. परत इथं स्लाईम आहे. इथं ते DIY करून इथं प्लेन बनवायचं आहे. परत लेझर लाईट आहे, बाउन्सिंग बॉल आहे. परत इथं खेळण्याच्या गोष्टी आहेत, स्पिनर आहे. त्यानंतर इथं सायन्सच्या गोष्टी आहेत आणि अर्थ बॉलसुद्धा आहे. तर गाईज हे सायन्स पार्कचे तिकीटचे रेट. आणि इथं आहे सूचना बोर्ड म्हणजे नोटीस बोर्ड. तुम्ही बघू शकता इथं नोटीस लिहिली आहे. खाद्य, पाणी बॉटल, बाहेरच्या गोष्टी इथं अलाउड नाही आहे. इथं प्रवेश जे एंटर गेट. आणि इथं सुद्धा सेकंड साईडला पण सूचना बोर्ड आहे म्हणजे नोटीस बोर्ड. तर तुम्ही बघू शकता इथं काही किती वेळ चालू असतं. 6 ते 5:30. 6 ते 5:30. आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी. गॅलरी आहे, 4 गॅलरी. तर गाईज हे आहे पॅव्हिलियन. तर इथं हे आहे बॉल. इथं बॉल म्हणजे खाली सोडला आहे. आणि हे जे खालचं जे सर्कल आहे आणि इथं सुद्धा लिहिलं आहे पॅव्हिलियन appears to roll in clockwise direction. आणि इथं आपण बघू काय. तर गाईज हे ब्रिटन स्क्वेअर. तर आता तुम्ही बघू शकता इथं जर तुम्ही फोकसने बघताल तर इथं तुम्हाला एक सर्कल टाईप सुद्धा दिसेल आणि स्क्वेअर टाईप सुद्धा दिसेल सारखं दिसतंय. आणि इथं तुम्हाला खाली इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दल देतील. आणि आता आपण इथल्या थोड्या गोष्टी बघू आणि डायरेक्ट पुढे जाऊ. तुम्हाला इथं इल्युजन दिले ते तुम्ही बघू शकता. आणि इथं आता मी हे बघतीये ऑल लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. तर हे एक पॅरलल लाईन आहे आणि इथे तुम्हाला गेस करायला बघू शकता की हे बॉलमध्ये आणि हे साईडून काहीतरी अप अँड डाऊन होत आहे. आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिले इंग्लिश आणि मराठीमधून सगळीकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले. रोट ऑनली 2 टाइम्स. तर आता आपण 2 टाइम्स रोट करू याला. तर गाईज तुम्ही बघू शकता की कसलं अमेझिंग दिसतंय. पझल दिलंय की ह्या सर्कलमध्ये तुम्हाला हे सगळं फिट करायचं. आणि इथे सुद्धा तेच आहे. इथं ट्रँग्युलम. इथं तुम्हाला स्क्वेअर हे असे बॉक्समध्ये तुम्हाला वस्तू दिले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. हे फेमिस्टियम आणि आपलं माणसाचं कसं डेव्हलप झालं आणि ते कसं तयार झालं ते इथं पिक्चर्स दिले. नेक्स्ट इथं ॲनिमल कसे तयार झाले. पहिले डायनासॉर होते मग परत हे वेगळे ॲनिमल्स आले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू शकता की इथं ऑरिजिन ऑफ युनिवर्स आणि इथं मॉडर्न ऑफ मॅन म्हणजे कसे तयार झालेत आपलं युनिवर्स आणि मॅन्स. आणि हे पूर्ण त्याचं चार्ट. हे DNA स्ट्रक्चर मॉडेल
तर तुम्ही बघू शकता आपण इथं रोटेट केलं सेम तसंच दिसतंय. पण तर गाईज तुम्ही ह्या साईडला गेले तर तुम्हाला ऑटोमोबाईलच्या गोष्टी बघायला भेटणार आहे. तर आता आपण जाऊन बघू की ह्याच्यात काय काय. आता आपण इथं लेफ्ट साईडला बघू की इथं काय इथं चाकाचा शोध घेतलाय म्हणजे कसं शोध लावलाय. तर तिथं हे सगळे इन्फॉर्मेशन्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलंय. तिथे ते बघा हे डोंकीला लाकडं घेऊन असं पुढे ढकलायला ते हे करते ते. तर गाईज हे ते इन्व्हेन्शन कसं ते टायर रोल करतं. तर गाईज वाफेची शक्ती कशी होती डेव्हलपमेंट ते तुम्हाला इथं दाखवलंय. परत इथं त्या साईडला इन्फॉर्मेशन दिली आहे. इथं प्रेस करायचं बटन सुद्धा दिलंय. तर इथं रेड कलरचं लाईट लागली आहे. आता हे गोल फिरायला लागले. तर गाईज हे ट्रेनची आकृती गती. तर आता बघू आपण इथं काय बघा वाफेच्या शक्ती पॉवर. तर आता आपण इथं बटन दिले आपण ते प्रेस करू. हो इथं लाईट लागली आहे. तो काहीतरी स्ट्रक्चर दिलंय जाळीचं फायरचं. तर हे वाफेची पहिली इंजिन. तर तुम्ही बघू शकता इथं इन्फॉर्मेशन सुद्धा दिली आहे आणि हे स्ट्रक्चर दिले की वाफेचं असं पॉवर असतं. फर्स्ट इन्व्हेन्शन केलंय कारचं. ही फर्स्ट कार आहे जी आता मिळते आहे. ही फर्स्ट कार आहे आणि म्हणजे हे फर्स्टच कार दोन्ही आल्या. त्यानंतर इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे टाइम लाईनची. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू हे इंजिन द हार्ट ऑफ ऑटोमोबाईल्स. तर इथं तुम्हाला बटन सुद्धा दिले की तुम्हाला इथं काय दिसतंय ते आता आपण बटन प्रेस करून बघू. फर्स्ट लाईट लागली. हे लाईट वरून पडली फक्त. त्यानंतर बटन प्रेस करून झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसतील की ह्याच्यामध्ये प्रोसेस चालू आहे. हे कारचं इंजिन आहे. तर आता मी इथं बटन प्रेस केलंय तर ते त्या साईडला ते व्हील रोटेट होत आहे. ते अशाच प्रकारे थोड्याशा 2-3 गोष्टी. टाटा मोटर्सचं इंजिन आहे. तुम्ही बघू शकता इथं थोडंसं मध्ये आपल्याला दिसत नाही पण ते वर्क करत आहे इंजिन. त्यानंतर आपण तर गाईज हे मोटरसायकलचं इंजिन. तर गाईज आता इथं गिअर कसं चेंज करायचं ते मशीन गिअर शिफ्टर. तर आता आपण बघू एक्सिलेटर क्लिक करू. त्यानंतर क्लच आणि तर तुम्ही बघू शकता की हे सेकंड गिअरवर पडलंय की हे एक्सिलेटर आहे. हे तर क्लच दिले. तर आता मी फर्स्ट गिअर तुम्हाला दाखवते. तर हे फर्स्ट गिअरवर पडले. आता मी तुम्हाला सेकंड गिअरवर दाखवते. सेकंड गिअरवर नाही होते गिअर. तर आता थर्ड गिअर दाखवते. ते थर्ड गिअर पडलं. तर गाईज हे अशा प्रकारे गिअर बॉक्स नाहीतर गिअर शिफ्टर सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर गाईज आता ह्या सायन्स पार्कमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आता ते फास्ट बघू आपण. तर गाईज हे एक्सिलेटर आणि हे. तर आता तुम्हाला मी दाखवते की हे कसं वर्क करतं. मशीन चालू आहे आणि हे एक्सिलेटर फिरवते तसं त्या साईडला हे होतं. आता आपण नेक्स्ट इन्व्हेन्शन आहे ते टाटा मोटर्सनी केलंय. तर आता आपण नेक्स्ट गोष्ट बघू. गाईज हे फ्यूल सिस्टीम. तर आता मी तुम्हाला दाखवते की कसं वर्क करतं. तर इथून हे पेट्रोल येतात आणि हे पेट्रोल कसं जातं ते दाखवलं इथं. हे कारचे मॉडेल जसं की एरा सफारी. परत दुसरे सफारीच्या 2 गाड्या आहेत म्हणजे स्ट्रक्चर. त्यानंतर इंडिका असे कारचे स्ट्रक्चर्स आहेत पूर्ण. परत तिथं ट्रकचं स्ट्रक्चर आहे आणि इथं थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे व्हेकलबद्दल.
तर गाईज हे तुम्ही बघू शकता की इथं एक्झॉस्ट सिस्टीम आहे. तर तिथं नेक्स्ट खूप सारे इथे एक्झॉस्ट सिस्टीम आहे. परत तिथं लाईटसुद्धा आहे. हे सीट आहे, तिथं कसं सीट बेल्ट वगैरे आणि इथं सीट आहे. तर गाईज हे तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिक गाडी आहे. तर गाईज आता इथे क्लायमेट चेंजेस, आता बघू आपण इथं क्लायमेट चेंजेस कसे होतात. तर गाईज तुम्ही बघू शकता की इथं जल ऑफ क्लायमेट, त्यानंतर इथं चेंजेस ऑफ क्लायमेट, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी तिथं क्लायमेट चेंज करणारा इथून स्टार्ट होतं, मग ते इथून ते इथपर्यंत. त्यानंतर आता आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे एवढं सगळं बघायला, कारण की आपल्याला 5 वाजताचा शो आहे म्हणून आपण फास्ट बघतो. तर गाईज इथे एनर्जी, त्यानंतर नेक्स्ट आहे इथं फन सायन्स. तर आता आपण जाऊ फर्स्ट एनर्जीमध्ये. तर चला. सन द प्राईम सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे सन आपल्याला कशी एनर्जी देते ते इथं आपल्याला छान दिलं आहे. लाईटसुद्धा आहे आणि सनसुद्धा आहे डिस्प्लेमध्ये. त्यानंतर इथं डू यू नो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, रिसीव्ह 49 बिलियन ते गेलं एनर्जी ऑफ सन. तर इथं ते दिलं होतं. द रिॲक्शन टेक प्लेस इन सन द अनक्लिअर फंक्शन सेम ॲज अ हायड्रोजन बॉम्ब. तर हे दिलं इथं. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण इथं न्यूक्लिअर पॉवर, बटन प्रेस करू. तर आता आपण नेक्स्ट बघू लिव्हिंग वर्ल्ड. तर इथं 8 पार्ट्स दिलेत म्हणजे बटन्स. तर आपण फर्स्ट बटन दाबू. अच्छा, पझल सॉल्व आहे आणि तिथं टाईम लिमिटसुद्धा आहे. तर आपण आता नेक्स्ट बघू. हे कायनेटिक एनर्जी, त्यानंतर इथं मेकॅनिकल एनर्जी. तर इथं सगळं तुम्हाला दिलं आहे. लिनियर टू सर्क्युलर मोशन, ट्रान्समिशन ऑफ ते वगैरे वगैरे आहे. एनर्जीबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आता आपल्याकडे टाईम नाही आहे तेवढा, त्यामुळे आपण खाली जाऊ. तर इथं कॅचनरी बटन आहे. हो, लाईट लागली आहे, ते आपण नंतर बघू. तर आता इथं आहे. त्यानंतर हे साऊंड एनर्जीचं स्ट्रक्चर आणि इथं नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी पॉवर कशी प्रोड्यूस होती ते जाऊया खाली. जाऊ. तर इथं तुम्हाला दिले अर्थ आवर. तर ते आपण नंतर बघू. तर आता आपण खाली जाऊ. तर गाईज आता मी इथं जाणार नाही आहे. जर तुम्ही इथं नक्की येऊन भेट द्या, कारण की आता टाईम बिलकुलसुद्धा नाही. आता शोचा टाईम झाला आहे. तर आता पटकन जाऊ आपण खाली आणि शो बघू कसा शो आहे. इन सेलेस्टियल बॉडीज के स्थान इनके सितारों के स्थान के संबंध में बदलते रहते हैं. चंद्रमा पृथ्वी के चारों ओर घूमता है, विभिन्न ग्रहों की श्रृंखला के माध्यम से आगे बढ़ता है. पतला चांद पहली तिमाही के रूप में बड़ा दिखने लगता है. 2 मौसम M3 और M5 पूर्व में भाग और स्थित है. ये बीहाइव क्लस्टर से काफी अलग है. टेलीस्कोप के माध्यम से ऐसे दिखते हैं. ये सैकड़ों हजारों सितारों से बने हैं, सभी कई अरब साल पुराने हैं. इस घने गोलाकार स्ट्रक्चर्स को ग्लोबुलर क्लस्टर्स कहा जाता है. अभी तक जो जिन सितारों की बात की है वे सभी हमारी गैलेक्सी के हैं, जो लगभग 200 अरब सितारों के साथ साथ गैसों और धूल से बने हैं. अपनी आंखों से गुंबद के शीर्ष को देखिए. टेलीस्कोप हमें एक सुंदर आकाश गंगा दिखा रहा है, M51, जो वर्लपूल नाम से लोकप्रिय है. ये हंटिंग बॉक्स नक्षत्र इंसानी में दिखाई देता है, क्योंकि ये हमसे 30 मिलियन प्रकाश वर्ष दूर घूमता है. हम इसे अभी ऐसा देखते हैं जैसे ये 30 मिलियन साल पहले था. ये इतनी दूर है कि इससे निकलने वाले प्रकाश को हम तक पहुंचने में कितना समय लगता है. इस आकाशगंगा की एक बात और खास है, ये एक साथ ही आकाशगंगा के साथ इंटरैक्ट करती है. तर गाईज आम्ही खूप नवीन नवीन गोष्टी बघितल्या. तारांगण शो बघितलं. त्यानंतर आम्ही फन सायन्समध्ये गेलो नाही आणि
इथं खूप सारे शोज सुद्धा आहेत, म्हणजे तारांगण शो, 3D शो. परत आम्ही तारांगण शो बघितलं. जर तुम्हाला सायन्स आणि जॉग्रफीमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही इथं मोस्ट इथे या, आणि इथं खूप सारे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, म्हणजे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला लगेच पोहोचतील. तर बाय.